हां, तर लास्ट टाईम आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल बघितलेलं होतं आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल काय सांगतं लक्षात घ्या. तर बॉयंट फोर्स किंवा अपथ्रस्टचा फॉर्म्युला देतं. ओके. अपथ्रस्ट इज ऑल्वेज इक्वल टू किती असतं? वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. ओके. वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर काय होणार आहे? लिक्विड तिथलं काय होणार आहे? डिस्प्लेस होणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे हे बघा, डिस्प्लेस लिक्विडची कन्सेप्ट माहिती आहे ना? पुन्हा एकदा सांगतोय. सपोज हे एक लिक्विड आहे आणि याच्यामध्ये ऑब्जेक्ट आपण हा इमर्स केला असा. तर ऑब्जेक्ट ज्या स्पेसमध्ये येणार आहे तिथलं लिक्विड काय होणार आहे? निघून जाणार. म्हणजे एवढ्या अमाउंटचं लिक्विड जे आहे ते काय येणार आहे किंवा एवढ्या व्हॉल्यूमचं लिक्विड काय होणार आहे? डिस्प्लेस होणार आहे. आता एवढ्या व्हॉल्यूमचं जे काही वेट असणार आहे, एवढ्या व्हॉल्यूमचं लिक्विडचं जे काही वेट असणार आहे तेवढाच एक्झॅक्टली अपथ्रस्ट असतो. आणि अपथ्रस्टचा फॉर्म्युला मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलाय. अपथ्रस्टचा फॉर्म्युला कशाला लक्षात ठेवायचा? दॅट इज फी इंटू सिग्मा इंटू जी. ओके. अपथ्रस्टचा फॉर्म्युला हा कधीही विसरायचा नाही. एखादी बॉडी पाण्यामध्ये बुडवली किंवा एखाद्या लिक्विडमध्ये बुडवली किंवा एखाद्या फ्लुइडमध्ये बुडवली तर त्याच्यावर ऍक्ट होणारा अपवर्ड डायरेक्शन जो फोर्स आहे त्याला काय म्हणतो आपण? अपथ्रस्ट किंवा बॉयंट फोर्स असं म्हणतो. आणि हा अपथ्रस्ट किंवा बॉयंट फोर्स किती असतो? फी सिग्मा जी असतो. फी म्हणजे काय असणार आहे? हे डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम असणार, लक्षात घ्या. याला डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम पण म्हणू शकतो किंवा इमर्स्ड व्हॉल्यूम पण म्हणू शकतो. डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम किंवा फी आय सिग्मा जी असं पण म्हणू शकतो. ओके. सो डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम म्हणजे सॉलिड लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर त्या सॉलिडनं किती लिक्विडला डिस्प्लेस केलेला आहे, दॅट इज फीडी. सिग्मा म्हणजे काय असतं? लिक्विडची डेन्सिटी. आणि जी म्हणजे काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा फॉर्म्युला कधीही विसरायचा नाही. अपथ्रस्ट किंवा बॉयंट फोर्सचा फॉर्म्युला असतो फी सिग्मा जी. काय फॉर्म्युला आहे? फी सिग्मा जी. काय फॉर्म्युला आहे? फी सिग्मा जी. फी म्हणजे इथं व्हॉल्यूम असणार आहे. कसलं व्हॉल्यूम? महत्वाची गोष्ट म्हणजे डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम. सिग्मा म्हणजे लिक्विडची डेन्सिटी आणि जी म्हणजे काय असणार आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता या आर्किमिडीज प्रिन्सिपलचा वापर करून एखाद्या सॉलिडमध्ये एखादी जर आतमध्ये कॅव्हिटी असेल जी बाहेरून आपल्याला दिसत नाहीये, तर त्या कॅव्हिटीचं व्हॉल्यूम काढण्यासाठी आपण हे आर्किमिडीज प्रिन्सिपल वापरू शकतो. ओके. आणि त्याचा यूज कसा करायचा किंवा त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम कसा असणार आहे बघा. सपोज अशा प्रकारे एक सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एका मेटलचा सॉलिड आहे. मेटल पासून बनलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये सपोज का आहे? एक एअर कॅव्हिटी आहे. या पद्धतीने. ओके. देयर इज अ कॅव्हिटी जे बाहेरून आपल्याला अजिबात दिसत नाही. मग ही कॅव्हिटी आहे का नाही किंवा कॅव्हिटी आतमध्ये असेल तर त्या आतल्या कॅव्हिटीचं व्हॉल्यूम किती असेल? हे काढण्यासाठी काय करू शकतो आपण? आर्किमिडीज प्रिन्सिपल जे आहे ते यूज करू शकतो. ओके. कसं कॅल्क्युलेट करायचं याचा आपण काय करूया? एक क्वेश्चन बघूया. क्वेश्चन कसा आहे बघा. So question is like this, an iron casting has number of cavities in it. म्हणजे आयर्न कास्टिंग आहे, म्हणजे कास्टिंग म्हणजे ना ऑब्जेक्ट असतो. ओके. आणि त्याच्या आतमध्ये नंबर ऑफ कॅव्हिटीज आहेत. इट वेट्स 6000 न्यूटन इन एअर अँड 4000 न्यूटन इन वॉटर. डिटरमाइन टोटल व्हॉल्यूम ऑफ ऑल कॅव्हिटीज इन द कास्टिंग. ओके. द डेन्सिटी ऑफ आयर्न विदाउट कॅव्हिटीज इट 8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. डेन्सिटी किती आहे? कास्ट आयर्नची डेन्सिटी किंवा त्या आयर्नची डेन्सिटी किती आहे? 8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. अँड डेन्सिटी ऑफ वॉटर तुम्हाला माहितीच आहे ती किती असते? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. तर कॅव्हिटीचं आतमध्ये असणाऱ्या कॅव्हिटीचं व्हॉल्यूम काढायचं आहे. तर याच्यामध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन काय बघा. इट वेट 6000 न्यूटन इन एअर. म्हणजे वेट इन एअर तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे एअरमध्ये त्याला एअरमध्ये आपण स्प्रिंग बॅलन्सला सस्पेंड केलं तर वेट किती येतं? दॅट इज 6000 न्यूटन. ठीक आहे. आणि वेट इन वॉटर देखील दिलेलं आहे. वेट इन वॉटर किंवा वेट इन लिक्विड किती दिलेलं आहे? 4000 न्यूटन. आता याच्यावरून आपण अपथ्रस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर आहे ना? हे बघा. एखादी बॉडी लिक्विडमध्ये बुडवली तर काय होणार आहे? त्याच्यावर डाउनवर्ड फोर्स किती असतो? mg. आणि अपवर्ड फोर्स किती असतो? अपथ्रस्ट. ठीक आहे. त्याच्यामुळे वेट इन वॉटर किती येणार आहे? वेट इन वॉटर म्हणजेच काय येणार आहे? mg मायनस म्हणजे वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट येणार ना? वेट इन वॉटर किती होणार? वॉटरमध्ये असणारा वेट म्हणजे mg मधून अपथ्रस्ट काय करावं लागेल? मायनस करावं लागणार. तेवढं वेट इन वॉटर येणार आहे. सो वेट इन वॉटर म्हणजे काय येणार आहे? दॅट इज वेट इन एअर मायनस काय येणार आहे? अपथ्रस्ट येणार आहे. वेट इन एअर म्हणजेच mg. ओके. आणि याच्यावरून अपथ्रस्ट किती येणार बघा तुमचं?
अपथ्रस्ट किंवा बॉयंट फोर्स किती येणार आहे, वेट इन एअर मायनस वेट इन वॉटर. लक्षात येत आहे. सो वेट इन एअर किती आहे, 6000 न्यूटन आहे, मायनस वेट इन वॉटर आहे 4000 न्यूटन, म्हणजे अपथ्रस्ट किती येणार आहे, 2000 न्यूटनचा येणार आहे. ओके, एवढं कॅल्क्युलेशन देखील करायची गरज नाही. सिम्पली तुम्ही थिंक करू शकताय, एअर मध्ये 6000 होतं, वॉटर मध्ये बुडवल्यानंतर कुठल्याही ऑब्जेक्टचं वेट कमी होतं, ते किती झालं, 4000 झालं. म्हणजे 6000चं 4000 व्हायला अपथ्रस्ट कितीचा ऍक्ट व्हायला पाहिजे, 2000 न्यूटनचा अपथ्रस्ट ऍक्ट व्हायला पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. बरोबर आहे ना. म्हणजे जेवढ्या अमाऊंटनं वेट कमी होतं तेवढाच एक्झॅक्टली काय होणार आहे, अपथ्रस्ट ऍक्ट होत असणार आहे. ओके, सो एअर मध्ये वेट होतं 6000 न्यूटन, वॉटरमध्ये बुडवल्यानंतर अपथ्रस्ट 2000 न्यूटनचा ऍक्ट होणार, आणि त्याच्यामुळे त्याचं वेट जे आहे ते 6000चं किती होणार आहे, 2000 होणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आता काय करायचं आहे, फक्त अपथ्रस्टचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अपथ्रस्टचा फॉर्म्युला आताच मी तुम्हाला सांगितला. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो, फी इंटू सिग्मा इंटू जी असणार आहे. फी इंटू सिग्मा इंटू जी, अपथ्रस्टचा फॉर्म्युला. आता हे व्हॉल्यूम म्हणजे कुणाचं व्हॉल्यूम असणार आहे, सपोज हे कास्ट आयर्न असेल अशा पद्धतीनं, आणि त्याच्या आतमध्ये काय असतील, कॅव्हिटी असतील, तर हे टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, या आयर्नचं व्हॉल्यूम प्लस काय असणार आहे, कॅव्हिटीचं व्हॉल्यूम असणार आहे, टोटल व्हॉल्यूम म्हणजे. बरोबर आहे ना. हे टोटल व्हॉल्यूम फीच्या ठिकाणी काय लिहिणार आहे, व्हॉल्यूम ऑफ आयर्न प्लस व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी लिहिणार. बरोबर आहे ना. अपथ्रस्ट इज इक्वल टू फी सिग्माची, फी म्हणजे काय असणार आहे, टोटल व्हॉल्यूम जे लिक्विड मध्ये आपण बुडवलेलं आहे. टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, आयर्नचं व्हॉल्यूम प्लस कॅव्हिटीचं व्हॉल्यूम असणार ना. सिग्मा इंटू जी, सिग्मा म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ वॉटर येणार आहे, लक्षात घ्या. आणि अपथ्रस्ट किती दिलेला आहे, 2000 दिलेला आहे. आता बघा इथं काय होणार, 2000 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ आयर्न कसं काढणार आहे, तर मास ऑफ आयर्न डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द आयर्न. व्हॉल्यूम म्हणजे मास बाय डेन्सिटी असतं ना, प्लस व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी ऍज इट इज ठेवूया, कारण ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला दिलेली आहे, तिथं किती दिलेली आहे, 1 दिलेली आहे. ओके, 1 दिलेलं आहे. आता SI सिस्टीम मध्ये आपण ह्या व्हॅल्यूज घेऊया. डेन्सिटी ऑफ वॉटर किती घेणार आहे, 1000 घेणार, आणि जी ची व्हॅल्यू किती, 9.8. ही डेन्सिटी ऑफ वॉटर दिले 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, परंतु ही CGS सिस्टीम मध्ये, SI सिस्टीम मध्ये किती होणार आहे, 1000. याच्यामध्ये प्रॉपर व्हॅल्यूज तुम्हाला प्लेस कराव्या लागतील. आता याच्यामध्ये अननोन काय आहे, व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी फक्त अननोन आहे, लक्षात येते. सो मास ऑफ आयर्न, मास ऑफ आयर्न म्हणजे किती असणार आहे, 6000. मास ऑफ आयर्न कसं काढणार आहे, वेट इन एअर दिलंय ना. वेट म्हणजे काय, वेट म्हणजे 6000 दिलंय इथं, म्हणजे वेट इन एअर म्हणजे मास ऑफ आयर्न इंटू जी ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 6000 न्यूटन दिली. सो मास ऑफ आयर्न म्हणजे काय होणार आहे, 6000 डिवायडेड बाय 9.8, हे मास ऑफ आयर्न येणार आहे, 6000 डिवायडेड बाय 9.8. ओके, कारण वेट वरून जर मास काढायचा असेल, वेट म्हणजे mg ना, mg किती दिलाय, 6000 दिलाय. सो मास ऑफ आयर्न किती येणार आहे, 6000 डिवायडेड बाय जी पलीकडे जाणार आहे, डिवाइड होणार 6000 ला, डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ आयर्न तुम्हाला दिलेले इथं. डेन्सिटी ऑफ आयर्न किती आहे, 8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. पुन्हा एकदा हे CGS सिस्टीम मध्ये आहे, आणि SI सिस्टीम मध्ये किती होणार आहे, मग 1000 न मल्टिप्लाय करायचं, 8000 प्लस व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी इंटू 1000 इंटू 9.8. आता ही टर्म इकडे नेऊया. सो 2000 डिवायडेड बाय 1000 इंटू 9.8 इज इक्वल टू काय होणार आहे, 6000. इथं झिरोज कॅन्सल करूया आपण, हे 30 कॅन्सल होणार, हे 30 कॅन्सल होणार आहेत. ओके, 2 ने इथं डिवाइड केलं तर इथं 3 येणार, इथं 4 येणार आहे. ओके, तर इथं काय होणार आहे बघा, 3 डिवायडेड बाय 4 इंटू 9.8 प्लस व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी राहणार आहे. ठीक आहे, आता पुन्हा एकदा इकडं LHS ला हे या 3 झिरोला हे 30 निघून जातील. ओके, सो ऍज इट इज ठेवूया. ओके, त्याच्यामुळे आता काय होणार आहे, 2 डिवायडेड बाय 9.8 मायनस, ओके, 2 डिवायडेड बाय 9.8 मायनस, हे LHS ला नेऊया म्हणजे मायनस होईल, 3 डिवायडेड बाय 4 इंटू 9.8 इज इक्वल टू काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी येणार आहे.
व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी. अँड देअरफॉर आता काय करावं लागेल, इथं डिनॉमिनेटर 4 × 9.8 करूया फर्स्ट टर्मला. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय केलं, 4 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 8 डिवाइडेड बाय 4 × 9.8 मायनस 3 डिवाइडेड बाय 4 × 9.8 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द कॅव्हिटी येणार आहे. 8 - 3 मीन्स 5 डिवाइडेड बाय 4 × 9.8 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी. तर हे कॅल्क्युलेशन केलं तर किती होणार बघा. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची असेल तर 9.8 च्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इथं 10 ऍझ्युम करू शकतो. जर 10 ऍझ्युम केलं तर हे 2 येणार आणि 1/8 होणार आहे. 1/8 म्हणजे 0.125 मीटर क्यूब. कारण हा SI सिस्टीम मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर 0.125 मीटर क्यूब हे काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी येणार आहे. अँड दिस इज करेक्ट आन्सर. लक्षात येत आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी काढायचा प्रॉब्लेम कसा असतो, इकडे लक्ष द्या पुन्हा एकदा. इन शॉर्ट, सपोज अशा प्रकारे एक आयर्न आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये कॅव्हिटी आहे, इरेग्युलर शेपची कॅव्हिटी आहे आणि त्या कॅव्हिटीचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती नाही. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी असणार आहे. आणि हे बाकी सगळं राहिलेलं काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ आयर्न असणार आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं काय असतंय, हा जो आयर्न आहे तो सुरुवातीला एअर मध्ये त्याचं वेट करायचं, वेट इन एअर दिलेलं असतं. ओके, ते सर्टन काहीतरी दिलेलं असणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हाच ऑब्जेक्ट काय करायचा, वॉटरमध्ये बुडवायचा, कम्प्लिटली वॉटरमध्ये इमर्स करायचा. वॉटरमध्ये इमर्स केल्यानंतर वेट इन वॉटर दिलेलं असतं. म्हणजे या दोन गोष्टी या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डेफिनेटली दिलेल्या असणार. लक्षात येते का बघा, वेट इन एअर दिलेलं असणार आहे, वेट इन वॉटर दिलेलं असणार आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन केलं की तर आपल्याला काय मिळणार आहे, अपथ्रस्ट मिळणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे वॉटरमध्ये वेट नेहमी काय भरणार आहे, कमी भरणार. एअरमध्ये वेट थोडस जास्त असतं. सो एअर मधलं वेट मायनस वॉटर मधलं वेट म्हणजे तुमचं काय येणार आहे, अपथ्रस्ट येणार आहे. वेट इन एअर मायनस वेट इन वॉटर. अपथ्रस्ट काढायचं आणि मग काय करायचं, सिम्पली अपथ्रस्टचा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज फी इंटू सिग्मा इंटू जी. अपथ्रस्टची आलेली व्हॅल्यू इथं ठेवायची आणि फीच्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय प्लेस करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ आयर्न प्लस व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी ठेवायचं आहे. कारण इथं हे वॉटरमध्ये बुडवल्यानंतर किती व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस होणार आहे, तर आयर्नचं व्हॉल्यूम प्लस कॅव्हिटीचं व्हॉल्यूम एवढं व्हॉल्यूम काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. तर फीच्या ठिकाणी काय लिहिणार आपण, फी आय प्लस फीसी लिहिणार इंटू सिग्मा इंटू जी. ओके. आणि फक्त इथं फी आय ला एक रिप्लेस करायचं आहे. ओके. व्हॉल्यूम ऑफ आयर्न म्हणजे मास ऑफ आयर्न डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ आयर्न. ओके. तर मास ऑफ आयर्न आपल्याला दिलेलंच असतं, किंवा वेट इन एअर जे आहे, वेट इन एअर, मास ऑफ आयर्न कसं काढणार आहे, तर वेट इन एअर डिवायडेड बाय जी असं केलं तर मास ऑफ आयर्न मिळतं आपल्याला, डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ आयर्न तुम्हाला दिलेलं असतं. व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी अननोन आहे, सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर येणार आहे, ती पण दिलेली असते, जी ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आणि अपथ्रस्ट देखील आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये अननोन काय राहतं, फक्त व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी राहतं. किती सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. एखाद्या सॉलिड बंचच्या आतमध्ये कॅव्हिटी असेल जी बाहेरून आपल्याला दिसत नाहीये, परंतु त्याचं एक्झॅक्ट आन्सर व्हॉल्यूम, त्या कॅव्हिटीज व्हॉल्यूम एक्झॅक्टली किती असेल, ती कुठल्याही शेपची असू दे, हे काढण्यासाठी आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल वापरू शकतो. ओके. सो व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी कसं काढायचं लक्षात घ्या. पुन्हा एकदा सुरुवातीला एअर मध्ये त्या ऑब्जेक्टचं वेट मेजर करायचं, त्याच्यानंतर वॉटरमध्ये बुडवायचं आणि वॉटरमध्ये त्याचं वेट मेजर करायचं. आणि त्या दोन वेट मधला डिफरन्स म्हणजे एअर मधलं वेट आणि वॉटर मधलं वेट, या दोघांच्या मधला डिफरन्स म्हणजे तुमचं काय येणार आहे, अपथ्रस्ट येणार आहे. आणि अपथ्रस्ट इज इक्वल टू जस्ट काय करायचं आहे, आपला बेसिक फॉर्म्युला फी सिग्मा जी करायचं आहे. अपथ्रस्ट इज इक्वल टू फी सिग्मा जी. आणि फीच्या ठिकाणी काय ठेवणार आपण, व्हॉल्यूम ऑफ आयर्न प्लस व्हॉल्यूम ऑफ कॅव्हिटी फक्त प्लेस करायचं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. एवढा इझी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. एनी डाऊट इन दिस प्रॉब्लेम? An ornament weighing 50 gram in air. An ornament weighing 50 gram in air. म्हणजे पुन्हा एकदा इथं काय करायचं आहे, एखाद्या ऑर्नामेंट मध्ये गोल्ड किती आहे आणि कॉपर किती आहे हे देखील तुम्ही बाय आर्किमिडीज प्रिन्सिपल यूज करून काय करू शकताय, फाइंड आउट करू शकताय. म्हणजे पुन्हा एकदा त्या
ऑर्नामेंट जे काय तुमच्याकडे असेल, गोल्डचं ऑर्नामेंट असेल, ते काय करायचं आहे, एअरमध्ये त्याचं पुन्हा एकदा वेट फाइंड आउट करायचं आहे. एअरमध्ये स्प्रिंग बॅलन्सला सस्पेंड करायचं, एअरमधलं वेट काढायचं, त्याच्यानंतर वॉटरमध्ये बुडवायचं त्याला आणि पुन्हा एकदा वेट काढायचं. ठीक आहे. ऑर्नामेंट वेइंग 50 ग्रॅम इन एअर वेट्स ओनली, ओके, वेट्स ओनली 46 ग्रॅम इन वॉटर. 46 ग्रॅम इन वॉटर. म्हणजे एअरमध्ये वेट केल्यानंतर 50 ग्रॅम येतं आणि वॉटरमध्ये वेइंग केल्यानंतर 46 ग्रॅम फक्त भरतं. याचा अर्थ अपथ्रस्ट किती येईल लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अपथ्रस्ट किती ग्रॅमचा येणार? 50 ग्रॅम मायनस 46 ग्रॅम एवढा अपथ्रस्ट येणार ना, कारण बरोबर 4 ग्रॅमनं वेट काय होतंय वॉटरमध्ये कमी होतंय. म्हणजे याचा अर्थ 4 ग्रॅमचा अपथ्रस्ट तिथे ऍक्ट झाला पाहिजे. Assuming that some copper is mixed with gold. Assuming that some copper is mixed with gold, find the amount of copper. Find amount of copper in it. ओके, त्याच्यामध्ये अमाउंट ऑफ कॉपर फाइंड आउट करायचं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ गोल्ड आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ गोल्ड म्हणजे डेन्सिटी ऑफ गोल्ड आपण घेऊ शकतो. दॅट इज डेन्सिटी ऑफ गोल्ड आहे 20,000 kg per मीटर क्यूब. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 20 दिली, त्याच्यामुळे डेन्सिटी ऑफ गोल्ड किती असणार आहे 20,000 अँड दॅट ऑफ कॉपर इज 10,000. ओके, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी गोल्ड 20 दिले आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कॉपर दिले 10. त्याला 1000 न मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळते, त्याची डेन्सिटी मिळते. ठीक आहे. आता हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार बघा. लास्ट म्हणजे कॅव्हिटीचा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे त्या पद्धतीनेच सॉल्व्ह होणार. काय स्टेप्स येणार आहेत, अपथ्रस्ट कॅल्क्युलेट करायचं, किती येणार 4 ग्रॅम येणार आणि अपथ्रस्ट इज इक्वल टू काय करायचं फी सिग्माची. एवढाच फॉर्म्युला येतं, बाकी काही नाहीये. काय करायचं आहे, अपथ्रस्ट इज इक्वल टू फी सिग्मा जी. याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, तर इथं डायरेक्टली अपथ्रस्ट किती येणार बघा. अपथ्रस्ट इज इक्वल टू 50 ग्रॅम मायनस काय येणार आहे 46 ग्रॅम, म्हणजे 4 ग्रॅमचं अपथ्रस्ट येणार आहे. परंतु अपथ्रस्ट जो आहे तो न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचा. न्यूटन मध्ये कसं कन्वर्ट करणार, 4 ग्रॅम म्हणजे 4 × 10⁻³ किलोग्रॅम. 4 × 10⁻³ किलोग्रॅम. आणि जी ची व्हॅल्यू किती घेऊया आपण, जी ची व्हॅल्यू 9.8 घेऊया. एवढा न्यूटनचा अपथ्रस्ट ऍक्ट होणार. म्हणजे ग्रॅमचं सुरुवातीला किलोग्रॅम मध्ये केलं आणि किलोग्रॅमला 9.8 न मल्टिप्लाय केलं की एवढा अपथ्रस्ट येणार आहे. ठीक आहे. लेट m इज इक्वल टू मास ऑफ कॉपर असेल. m इज इक्वल टू मास ऑफ कॉपर असेल. ठीक आहे. तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, 50 मायनस m इज इक्वल टू काय येणार आहे, मास ऑफ गोल्ड येणार आहे. मास ऑफ गोल्ड. तर लक्षात घ्या, टोटल ऑर्नामेंटचं वेट किती आहे 50 ग्रॅम आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉपर आहे असं सांगितलंय आणि ते कॉपरचं अमाऊंट फाइंड आउट करायचं. मग कॉपरचं अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी कॉपरचं मास किती ऍझ्युम केलं, सपोज 50 एम ऍझ्युम केलं. कॉपरचं मास एम ऍझ्युम केलं तर गोल्डचं मास किती येणार आहे 50 मायनस एम. ठीक आहे. आता काय करायचं सांगितलं, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फक्त एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अपथ्रस्ट इज इक्वल टू फी इंटू सिग्मा इंटू जी. बरोबर. आता अपथ्रस्ट आपला किती आला, 4 × 10⁻³ इंटू 9.8. हा अपथ्रस्ट झाला. अपथ्रस्ट नेहमी न्यूटन मध्येच ठेवायचा, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. फी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस व्हॉल्यूम ऑफ कॉपर येणार, कारण इथं काही अमाऊंट ऑफ गोल्ड आहे, काही अमाऊंट ऑफ कॉपर आहे. सो व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस व्हॉल्यूम ऑफ कॉपर येणार आहे, इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर, कारण वॉटर मध्ये बुडवलंय, इंटू जी ची व्हॅल्यू किती 9.8. पुन्हा एकदा आता दोन्ही साईडचं 9.8 कॅन्सलच होणार आहे. ओके. आता इथं व्हॅल्यूज आपण प्लेस करूया. सो 4 × 10⁻³ इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गोल्ड. गोल्डचं व्हॉल्यूम किती येणार आहे, आता मास ऑफ गोल्ड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द गोल्ड प्लस मास ऑफ कॉपर डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द कॉपर इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर किती घेणार मी 1000 घेणार आहे. ठीक आहे. सो 4 × 10⁻³
आता याच्या मध्ये बघा मास ऑफ गोल्ड किती आहे बघा 50 मायनस एम आहे 50 मायनस एम, परंतु हे ग्रॅम मध्ये आहे, इंटू 10⁻³ लिहितो, डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ गोल्ड किती आहे 20,000, ओके, प्लस मास ऑफ कॉपर एम आहे, परत त्याला ग्रॅम मध्ये आहे म्हणून 10⁻³ लिहितो, डिवायडेड बाय काय येणार आहे कॉपरची डेन्सिटी 10,000 इंटू किती येणार आहे 1000, दॅट इज 10⁻³ सो 10⁻³ ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर याला एकदा मल्टिप्लाय होणार, सो 4 इंटू 10⁻³ इज इक्वल टू काय येणार आहे 50 मायनस एम डिवायडेड बाय 20,000 प्लस एम डिवायडेड बाय 10,000, 10⁻³ ना आतमध्ये मल्टिप्लाय केलंय फक्त. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे, ओके, सो असं लिहितो 4 इंटू 10⁻³ 50 मायनस एम प्लस 2m डिवायडेड बाय 20,000 होणार, बरोबर. इथं सेकंड टर्मला 2 न मल्टिप्लाय केलं, मग आता काय होणार बघा 4 इंटू 10⁻³ हे 20,000 इकडे येऊन मल्टिप्लाय होणार, ओके, 4 इंटू 10⁻³ इंटू 20,000 इज इक्वल टू 50 प्लस एम होणार आहे, 50 प्लस एम, अँड देअरफॉर काय होणार बघा 4 इंटू 10⁻³ इंटू 20,000 म्हणजे काय येणार आहे 4 इंटू 20 फक्त इथे राहणार, 4 इंटू 20 इज इक्वल टू 50 प्लस एम होणार आहे, सो 80 इज इक्वल टू काय येणार आहे 50 प्लस एम, सो एम इज इक्वल टू 80 मायनस 50, सो एम इज इक्वल टू काय येणार आहे दॅट इज 30 ग्रॅम, ओके, सो आन्सर तुमचं येणार आहे 30 ग्रॅम हे आन्सर येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे 50 ग्रॅम ऑर्नामेंट मध्ये 30 ग्रॅम कॉपर